तर आजच्या आपल्या रेसिपीमध्ये मी लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आपण त्यांना काय खायला देऊ शकतो किंवा त्यांच्या डाएटमध्ये कुठल्या गोष्टी ॲड करू शकतो याबद्दल सांगितलं आहे. 6 ते 7 मिनिटामध्ये रेसिपी तयार होते. सो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, मध्येच व्हिडिओ स्किप करू नका. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की लहान मुलांच्या डाएटमध्ये अशा कुठल्या गोष्टी ॲड केल्याने त्यांची मेमरी शार्प होते, त्यांचं ब्रेन चांगलं काम करायला लागतं किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट चांगली होते. रेसिपी बनवत असताना व्हिडिओमध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. जे कुठले इन्ग्रेडियंट्स यूज केले त्याचे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर होणारे फायदे, नुकसान आणि ते कधीपासून चालू करायचे या सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एका काचेच्या बोलमध्ये मी 3-4 काजू, 2-3 बदाम, 2-3 डेट्स आणि मनुके भिजायला टाकलेत. कमीत कमी 3 ते 4 तास हे सर्व आपल्याला भिजवून घ्यायचे. हे सर्व चांगलं भिजल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये मी हे सर्व काढून घेतलं आहे आणि डेट्स होते त्याला डिसीड करून घेतले. दुसऱ्या एका काचेच्या बोलमध्ये पोहे घेतलेत, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि तेही मिक्सरच्या जारमध्ये ॲड करून घेतलेत आणि त्याची एक फाईन पेस्ट मी बनवून घेते. ड्रायफ्रूट्सवरती एक डिटेल व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केला आहे. जर बघितलं नसेल तर तो एकदा नक्की बघून घ्या. जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी ड्रायफ्रूट्सचे फायदे थोडक्यात मी इथे सांगते. यांच्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असतं, म्हणून कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट होतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगल्या प्रकारे काम करते, इम्युनिटी वाढते, डोळे आणि हाडाची हेल्थ चांगली होते आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी एनर्जी प्रोव्हाइड करतात. म्हणजे ते नेमकी कशी मदत करतात ते बघून घेऊयात. डेन्स ड्रायफ्रूट जसे की काजू, बदाम, अक्रोड आणि खजूर हे सर्व मेमरी इम्प्रूव्ह करतात, फोकस चांगलं करतात, मेंटल क्लॅरिटी वाढवतात. यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. व्हिटॅमिन ई आहे आणि व्हिटॅमिन बीचे कॉम्प्लेक्स असतात. सोबतच मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयरन आणि फायबर देखील असते. हे सर्व एकत्र येऊन बाळाची स्मरणशक्ती वाढवतात. सोबतच ड्रायफ्रूट्स न्यूरल पाथवेला प्रोटेक्ट करतात आणि ज्या काही ब्रेन सेल्स असतात त्यांना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. एक चांगली आणि सस्टेन एनर्जी ब्रेनला प्रोव्हाइड करतात. आणि पोह्याचे फायदे मी या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले आहेत, तर ते तुम्ही एकदा नक्की बघून घ्या. आपले पोहे आणि ड्रायफ्रूट्सची फाईन पेस्ट मी तयार करून घेतली. एका कढईमध्ये अर्धी वाटी दूध गरम करायला ठेवले आणि ही पेस्ट मी 6 ते 7 मिनिट त्या दुधामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घेतली. 1 वर्षापेक्षा लहान बाळ असेल तर साखर टाकू नका. 1 वर्षापेक्षा मोठं बाळ असेल तर चवीसाठी थोडी साखर आणि वेलची पूड ॲड करू शकता. आपली रेसिपी आता तयार आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.